भारतीय माजी सैनिकासह सर्व पक्षीयाकडून कारगिल विजय दिवस साजरा. मुख्याधिकारी अरुण मोकळ यांचे हस्ते ध्वजारोहण. प्रतिनिधी भीमराव चाटे. कारगिल विजय दिनानिमित्त जिल्हा भाजयुमो तर्फे भव्य मशाल रॅली संपन्न. 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धात आपल्या जवानांनी पाकिस्तानवर विजय मिळविला होता. त्यात भारताचे 527 जवान शहीद झाले होते. तेव्हापासून जुलै 26 हा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने चिखली रोड देऊळगाव राजा अमर जवान स्मारकाचे मुख्य जनक नगरपरिषद देऊळगाव राजा मुख्याधिकारी अरुणजी मोकळ साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तर अमर जवान स्मारकास पुष्पचक्र वाहून कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली दिली. व मला सर्व सैनिकांचा अभिमान आहे व माझे हस्ते अमर जवान स्मारकाचे ध्वजारोहण ही गौरवाची बाब आहे म्हणाले. व कारगिल युद्धाच्या घटनेवर प्रकाश टाकून देशभक्ती घोषणा दिल्या. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाकडून मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर मशाल रॅली बस स्टँड चौक देऊळगाव राजा येथून सुरुवात होऊन अमर जवान स्मृती स्थळ नगरपरिषद देऊळगाव राजा येथे संपली. कार्यक्रमाला स्मारक समिती अध्यक्ष श्रीधर मांटे, सूरजमल ढाकणे, रमेश बर्डे, गुलाब मस्के, शिवराम मांटे, नंदाजी डोईफोडे, जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव भीमराव ओबाळे चाटे, देवानंद मांटे, गजानन सांगळे, शेकडो माजी सैनिकांसह भाजपा जिल्हा अध्यक्ष डॉ. गणेशजी मांटे, जिल्हा सरचिटणीस गजानन घुले, यादवराव भालेराव सर, शंकरजी तलबे, तालुकाध्यक्ष संजयजी मुंढे, राजेशजी भुतडा, निशिकांत भावसार, संचित धन्नावत, गबाजी कुटे सर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष डोईफोडे, दीपक तिडके, शहराध्यक्ष ओमकार बनसिले, विकास डोईफोडे, साईनाथ नागरे, संदीप गावंडे, धर्मराजाजी हनुमंते, लोकेश डोणगावकर, ब्रह्मानंद खडके, हर्षल देशमुख, दीपक देशमुख यांसह युवा मोर्चाचे कार्यकर्ते व शेकडो माजी सैनिक उपस्थित होते. तसेच पंकजाताई मुंडे प्रतिष्ठान तर्फे अनेक महिला व डॉक्टर सुनील कायंदे यांनी सुद्धा शहीदांना श्रद्धांजली दिली.